महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील दापोली आगारात दिवाळीच्या मुहूर्तावर 10 अत्याधुनिक इलेक्ट्रिक शिवाई बसचे आगमन झाले आहे। लवकरच आणखी 30 बसेसचे आगमन होणार असून एकूण 40 बसच्या माध्यमातून दापोली आगार प्रवाशांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाची नवी अनुभूती देणार आहे। नागपूर येथून 15 ऑक्टोबर रोजी दापोलीसाठी रवाना झालेल्या या बस सुरक्षितपणे दापोलीत दाखल झाल्या। विशेष म्हणजे या दीर्घ प्रवासाची जबाबदारी दापोलीतीलच 10 स्थानिक चालकांनी यशस्वीपणे पार पाडली। यामध्ये अँथनी कार्डोजा, रुपेश खताते, पृथ्वेश केळकर, सूरज जाधव, सुयश बुटाला, श्रीप्रसाद दरीपकर, समीर तांबे, अक्षय पवार, मनोहर कांबळे आणि विनायक अघारकर या सर्व चालकांना DM सज्जन जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली प्रवास केला। या शिवाई बसेस दापोली पनवेल, दापोली पुणे, दापोली बोरिवली आणि दापोली रत्नागिरी या मार्गांवर धावणार असून लवकरच नियमित फेऱ्या सुरू होणार आहेत। दरम्यान दापोली आगारात तब्बल 40 बसेस येत असल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। दापोली आगारातील कमी बस संख्येमुळे आतापर्यंत लोकल रूटवर मर्यादित सेवा उपलब्ध होती, मात्र आता इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झाल्याने गावोगावी प्रवास सुलभ होणार आहे। या संदर्भात कोकण ST प्रेमी ग्रुपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री विकास गुरव व सचिव श्री शैलेंद्र केळकर म्हणाले की या बसेसमुळे स्थानिक प्रवाशांना तालुक्याच्या ठिकाणी वेळेत पोहोचून आपली कामे पार पाडणे सोयीस्कर होईल।